भाई एवढा खतरनाक पाऊस होता, मला ऑफिसमधून हाफ डे मिळालाय. आता मी फिरायला जाणार फायदा उचलून. काय बोलतो बाई, निघूया ना. चला, आता मी आलो आहे नालासोपाऱ्यामध्ये आणि इथून मी जाणार आहे मस्तपैकी माझा कोकणातला उत्सव साजरा करायचा आहे की नाही, गणेशोत्सव. मग आता गणपती बाप्पाच्या मूर्त्या तर बघायला हव्यात. चला, रत्नागिरीमधल्या बंधूंकडे जाऊया. सावंत बंधू, मिलिंद काकांची भेट घेऊया. हा त्यांचा मुंबईतील सर्वात मोठा गणेश कारखाना आहे बरं का. दिली आहे भेट मस्त. ऑफिसमधल्या सुट्टीचाच फायदा होणार आहे. मोठमोठ्या सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतील. हे मिलिंद काका आज मला त्यांच्या कारखान्याची एक सहल घडवून आणणार आहेत. बघा कसे मूर्तिकार आपली मूर्ती पाहत आहेत. कुठे काही चूक नाही आहे ना, कुठे काही कमीपणा तर नाही आहे ना, हे सगळं पाहत आहेत. आणि हे पाहण्याचा जो अनुभव आहे ना मित्रांनो, हा काहीतरी वेगळाच आहे. आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की पाहायला मिळेल की हो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. 20 मिनिटाचा मोठासा इंटरव्ह्यू व्लॉग केलेला आहे आणि टाकलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. नक्की बघा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ऋषीमुनी. आज त्यांचा इंटरव्ह्यू झालेला आहे. ते मला त्यांच्या कारखान्याबद्दलची माहिती देणार आहेत. 125 वर्षापासूनचा हा इतिहास आहे, हा व्यवसाय आहे, ही कला त्यांनी जपलेली आहे. आणि हे गणराया असं तुझा गाराणं गातो की ह्यांचा जो काही कलेचा व्यवसाय आहे तो अतिशय सुदृढपणे सुंदररित्या चालू दे. आणि मला गणपतीची सुट्टी मिळाली आहे, मला लवकर बिना गर्दीचं गावात घरात पोचवू दे रे बाबा. चला, आता आपण आलेलो आहोत. ह्या सुंदर मूर्त्या पाहतोय. मी सुद्धा इथली एक मूर्ती निवडलेली आहे, पाहू शकता. हा हा हा, कोणती आहे सांगू शकता का? दगडूशेठ दिसत आहेत ना. हां, चला, ही मूर्ती आता मस्तपैकी येतो रंगोरंगोटीचं काम करून घ्यायचं आणि आपल्या घरी घेऊन जायची. तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय नक्की सांगा आणि कमेंट करा. धन्यवाद.